आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1 ची पालिकेकडे 461 कोटी रुपयांची थकबाकी। 21 दिवसात कर भरण्याबाबत पालिकेकडून मेट्रोला नोटीस। मुंबई विमानतळावर कार्गो व्यवहारात 20% वाढ। ई कॉमर्स उत्पादनं, आंबे आणि चॉकलेटची विमानतळावरून मोठ्या प्रमाणात निर्यात। मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना पालिकेचा दणका। कामात त्रुटी राहिल्याने संबंधित कंत्राटदारांना 30,83,000 रुपयांचा दंड। वाढत्या तापमानाचा भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक घटल्याने भाज्यांच्या दरात वाढ। फरसबी, फ्लॉवर, शेवगा, शेंग, काकडीसह पालेभाज्यांच्या दरात वाढ। पुण्याच्या तापमानात कमालीची वाढ। इंदापुरात 41.7 अंश तर कोरेगाव पार्कला 43.3 अंशाची नोंद। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात 39 तर शिरूर मतदारसंघात 32 उमेदवार रिंगणार। दोन्ही मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मेला मतदान पार पडणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आशियातील 33 देशांशी करार। या देशांमध्ये विद्यापीठ आपल्या ज्ञानशाखांचा विस्तार करणार। पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी द्या। जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 7 आणि 13 मे रोजी भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश।